नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। लाडकी बहीण योजनेची ई-KYC हे सुरू झालेली आहे आणि KYCसाठी तुम्हाला 2 OTPची गरज पडत आहे। एक म्हणजे महिलेच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती एक OTP येतो आणि दुसरा म्हणजे त्यांच्या पतीच्या किंवा वडिलाच्या आधार लिंक असलेल्या मोबाईलवरती OTP येतो। तर बऱ्याचशा महिलांना हे सुद्धा माहिती नाही आहे की त्यांच्या आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे आणि त्याच्यावरती कोणत्या नंबरवरती हा OTP जातो। तर आपण या व्हिडिओमध्ये हेच पाहणार आहोत की तुमच्या आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे। तर तुमच्या आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहूया की कसं चेक करायचं। तर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतात। तर चला व्हिडिओ सुरू करूया। तर आधार कार्डला कोणता नंबर लिंक आहे ते पाहण्यासाठी मी तुम्हाला 2 पद्धती सांगतो। पहिली पद्धत, गुगलवरती या, गुगलवरती सर्च करा SSUP, पहिली वेबसाईट येईल myAadhar.uidai.gov.in ही वेबसाईट आहे। या वेबसाईटची लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये डायरेक्ट लिंक दिलेली आहे। इथं आल्यानंतर थोडं स्क्रोल करायचं, खाली यायचं। खाली आल्यानंतर तुम्हाला इथे पहा ऑप्शन दिसतो, तो म्हणजे चेक आधार व्हॅलिडिटी। चेक आधार व्हॅलिडिटी याच ऑप्शनवरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही आधार नंबर आहे लाभार्थ्याचा, म्हणजे लाडक्या बहिणीचा आधार नंबर असेल, त्यांच्या पतीचा किंवा वडिलाचा, तो आधार नंबर इथे टाकायचा। आधार नंबर टाकल्यानंतर खाली कॅप्चा विचारला जाईल, कॅप्चा टाकायचा आहे तसा आणि त्यानंतर खाली प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं। ज्या व्यक्तीचं तुम्हाला पाहायचं आहे त्या व्यक्तीचं, तुम्ही कोणत्याही व्यक्तीचं तुम्ही इथे पाहू शकता। फक्त आधार नंबर टाकून तुम्हाला इथे प्रोसीड करायचं आहे। प्रोसीड केल्यानंतर पहा इथे आधार नंबर दाखवला जाईल, एक्झिट दाखवला जाईल, त्यानंतर एज बँड, वय किती आहे, कोणत्या एजमध्ये येतात ते दाखवल्या जाईल, नंतर जेंडर मेल किंवा फिमेल, स्त्री किंवा पुरुष, त्यानंतर स्टेट महाराष्ट्र आणि मोबाईल नंबरचे जे काही शेवटचे 3 डिजिट आहे ते शेवटचे 3 डिजिट फक्त तुम्हाला इथे दाखवल्या जातील। तर यावरून तुम्ही थोडाफार अंदाज लावू शकता की कोणत्या मोबाईल नंबर हा लिंक आहे। मोबाईलचे 3 डिजिट इथे दिसतील। त्यानंतर दुसरी एक पद्धत सांगतो। दुसरी पद्धत अशी आहे की पुन्हा तुम्ही एकदा गुगलवरती या, npci.org.in या वेबसाईटवरती यायचं आहे। याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो। इथं थोडं खाली आल्यानंतर कंझ्युमरच्या प्लस आयकॉनवरती भारत आधार सीडिंग इनॅबलरवरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस दिसेल। यामध्ये 4 नंबरचं ऑप्शन आहे, आधार मॅप स्टेटस। आधार मॅप स्टेटसवरती क्लिक करायचं आणि ज्या व्यक्तीचा तुम्हाला नंबर चेक करायचा आहे कुठला आहे तो, त्या व्यक्तीचा आधार नंबर इथे टाका, म्हणजे लाडक्या बहिणीचा असेल किंवा त्यांच्या पतीचा किंवा वडिलाचा, तो टाकून चेक स्टेटसवरती क्लिक करायचं आहे। तर इथे पहा शेवटचे 4 डिजिट दिसतील, जो काही मोबाईल नंबर आहे त्याचे शेवटचे 4 डिजिट दिसतील। तर अशा वरून तुम्ही अंदाज लावू शकता की आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर इथे दाखवेल तुम्हाला स्क्रीनवरती आधार डज नॉट हॅव मोबाईल नंबर, म्हणजे आधार कार्डला कोणताही मोबाईल नंबर लिंक नाही। तर तुम्ही काय करू शकता, आधार सेंटरवरती जाऊन आपला आधार नंबर तुम्हाला लिंक करायचा आहे आणि हा जो मोबाईल नंबर आहे हा सुद्धा बंद झाला असेल तर तुम्ही हा सुद्धा चेंज करू शकता। तुम्हाला आधार सेंटरवरती जाऊन तो सुद्धा चेंज करून भेटेल। तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता। आपल्या सर्व बहिणींना हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।